नमस्कार आणि गुड मॉर्निंग. नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज आपल्याला लागलेली आहे ओलाची आउट स्टेशन बुकिंग. आणि ती बुकिंग आहे रिटर्न ट्रिप 28ची रिटर्न ट्रिप आहे हे. आणि आता कस्टमरला मॅकडॉनल्ड्सला सोडलं नाश्ता करायला. आणि आता आपण CNG भरतोय. CNG भरून परत आपल्याला कस्टमरला ड्रॉप करायचं आहे. आणि ड्रॉप म्हणलं तर सोडून परत थोड्या वेळासाठी 6 तासाची ट्रिप आहे रिटर्नची. आणि आपण जाऊया आता लोणावळा फिरायला. आपलं कुठे फिरणं होते, त्यांनाच फिरवायचं. फक्त आपण त्यांच्या सोबत सोडायचं, पिकअप करायचं, सोडायचं, पिकअप करायचं, बस. तशी ट्रिप चांगली आहे 2800 रुपयाची 6 तासाची. तसं संडे होता, आज का धंदा भेटलाच नसता, पण ठीक आहे घेतलो. भरपूर दिवसानंतर ओलाची आउट स्टेशनची ट्रिप आली आणि मन खुश झालं. 2800 रुपये ठीक आहे ना. 500चं CNG गेला, 2000 रुपये वाचते समजा. टोल तर त्यालाच द्यायचा, आपल्याला काय द्यायचं नाही, काय नाही. असं बी संडेला काय ते मुश्किल होतं. 4च्या नंतर धंदा राहिला असता. आणि दुपारी कसं AC 4 पे करो म्हणतात, त्याच्यामुळे ते नाही भर शकत. असे कस्टमर राहतात की भैया 4 पे. हां ठीक आहे, चला CNG भरूया. तर आपला गॅस झालेला आहे एवढा 3 किलोमीटर. आता हे रेट चालू आहे सध्या मुंबईला CNGचे. बघा एवढ्या CNGची लाईन लागली होती, तरी आपला 15 मिनिटात नंबर आलेला आहे. आणि आपण CNG भरली 250 रुपयाची, जवळपास 292 रुपये समजा. 292ची CNG भरली. आता जाऊ कस्टमरला पिकअप करायला. कस्टमर नाश्ता करायचा आहे. कस्टमर गेला नाश्ता करायला, आता आपण जाऊया. आणि कस्टमरचा फोन तर नाही आला की आता आपल्याला काय करायचं, आपण आपलं काम करायचं. एक बार हायवेला लागलं तर मग तेवढं परेशानी नाही समजा. याची 8 तासाची बुकिंग आहे, पण मला नाही वाटत की हे लोक 8 तासामध्ये गाडी सोडतील म्हणून. कारण हे लोक चालले धाब्यावर चालले, खाऊन पिऊन येतील. रिसॉर्टला तर नाही चालले, धाब्यावर चालले. मला वाटतं कोणासाठी बड्डे आहे आणि ते चालले पैसे उधळायला. तर आपल्याला काय करायचं, आपण आपलं काम करायचं आणि घेऊन जायचं कस्टमरला, घेऊन यायचं, बस. बाकी काय नाही. आता हवा चेक करूया, बहुतेक कोण असेल तर हवेवाला. बरं जाऊया. निशान आहे का हवावाला आहे. मला असं वाटतं की इथं 10 रुपये देऊन हवा चेक करून घेऊ काही. कसं देसो मी. कसा दिसतोय मी, मस्त ना. इकडे सोडलेलं आहे मॅकडॉनल्ड्सला, गेले नाश्ता करायला. आता आपण आल्याच्या नंतर निघूया इथून.
आपण इकडे कस्टमरला ड्रॉप केलेला आहे. कस्टमर माहीत नाही आता किती वेळ जाते. आता आपण कुठेतरी शांत ठिकाणी सावलीला जाऊन बसूया, कारण इकडे बघायसारखं भरपूर काय आहे. बहुतेक इकडे खूप स्टार आलेले, मजबूत बघायसारखं भरपूर आहे वाटतं इकडे. लहान लेकरांना खेळण्यासाठी पण जागा मजबूत आहे. किनारा, धाब्यावर जेवायला आले किनारा म्हणून एवढं लांब. किनारा भारीच आहे किनारा. आपण इथे ना थांबू, आपण बाहेर जाऊन काहीतरी खाऊन पिऊन येऊया, कारण इथं आपले हे नाही आहे. आपण नाश्ता पाणी करून येऊया बाहेर जाऊन. शिवशंभो तंदुरी चाय, चाय तुम्हारी आहे. आपण जाऊन काहीतरी नाश्ता करून येऊया बाहेर. परत इकडं जायचं आपल्याला. पार्किंग नहीं है, पार्किंग करना है. नहीं, अंदर लगा सकते हैं. चलो कुछ नाश्ता करके आता हूँ फिर लगा. चलो कोई बात नहीं, नाश्ता करके आते हैं. भूख तो लगी है, नाश्ता करेंगे, उसके बाद में देखेंगे, खाएंगे पियेंगे, आयश करेंगे. हे आहे किनारा विलेज, आणि इथं आपण कस्टमरला ड्रॉप केला होता. आपण जेवण करून आलेलो, आता आराम करूया आपण. ओके, पुढे चांगली सावलीला जागा भेटली तर. कारपेंटर काम चालू है इसका. छाव में लगा था, मैं गाड़ी में रहा. काम काम चालू है ना भाई, लग जाएगा पत्थर उत्तर. किधर लगा हुआ? उधर सामने गेट है, हाँ उस पर आगे झाड़ है, देखो बिल्डिंग भसवा लगा. ठीक आहे, समोर सावलीला लावूया आपण. इकडे सगळी सोय आहे, लहान लेकरापासून मोठ्या लेकरापर्यंत सगळेजण खेळू शकतात, खाऊ शकतात, फिरू शकतात. पण आपल्याला सावलीत जागा पाहिजे, कुठेतरी सावलीला गाडी लावून आराम करूया आपण. तशी इकडे जागा आहे. कसं सावलीला गाडी लावली जरा टेन्शन नाही. समजा गाडी गरम नाही होणार आपलीच, बाकी काय नाही. इथं पार्किंग केलेली आहे आपण गाडी. सावलीला मस्त आता आराम करूया. ओ
बघा वांग्याचे झाड. पत्ता गोबी. बघा पत्ता गोबी तयार होते. पत्ता गोबी, हे बाजरी, टोमॅटो, चवळीच्या शेंगा, बघा पत्ता गोबीचे झाडं कसे लाईन मध्ये लावले. 4-5 झाडं असल्यासारखेच आहे. पण 4 आणि 4, 8 आणि 4, 12, 4, 16 आणि 17 झाडं आहे. किती भारी दिसते पण. आणि हे वांग्याचे झाड. ये वांग्या, वांग्या कुठं आहे रे वांग्या? इथं आहे का वांग्या? हे बघा वांग्या. हे वांग्या. इथे आहे बघ वांग्या. सूर्यफूल. टरबूज लागले बाबा. टरबूज लागले भारी टरबूज. ना मामा पाणी द्यायला सण. हे वांग्याची शेती आहे. हे बघा टरबूज कसे लागते. चला आता आपला जायचा टाइम झालेला आहे. आता जाऊया. कस्टमर आला वाटते. फोन आलेला. तर आता यांचं झालेलं आहे आपला टाइम कंप्लीट. तर आता यांना नेऊया आपण. एक्स्ट्रा पैसे वाढले तर वाढले. ओला हा पैसा तर सोडणार नाही. कस्टमर मला बसूया आणि निघूया आपण आपल्या गावाला. कुठं हे आले आहे. जेवसुद्धा म्हणले नाही. एवढे भिकारी लोक आता खाल्ला का बी नाही बोलले. मला त्यांची आशा नाही. पण मी बी बिर्याणी खाऊन आलो. पण एक गोष्ट सांगायलो. जर कस्टमर असे राहतात कोणते यूपी वाले पडतं खाली मराठी माणसापेक्षा.